एकेकाचे बिल भरले गेले, इथं नालायक ॲम्ब्युलन्स वाले घेऊन गेले नवले हॉस्पिटल शेजारी असताना. 800 रुपये त्याची भरायची ऐपत आहे का? टेम्पो चालवतोय माणूस. पुणे शहरातील नवले पूल परिसर, काल या ठिकाणी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आणि या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. गेल्या अनेक वर्षांपासून हा नवले पूल जो आहे तो ब्लॅक स्पॉट म्हणूनच ओळखला जातोय. या ठिकाणी आत्तापर्यंत 200हून अधिक अपघात झाले तर 82 ते 83हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. काल ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच नवले ब्रिजच्या परिसरात मी आहे आणि काल ज्या 8 निष्पाप लोकांचा बळी घेतला त्याच या तीव्र उतारावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथे जे अपघात होत आहेत त्यामधली प्रमुख कारणं पाहिली तर इथे असणारा तीव्र उतार, वाहनांवरील नियंत्रण सुटणं आणि त्यासोबतच अनेक वाहनांची ब्रेक फेल होणं. आपण बघितलं तर 210हून अधिक अपघात आणि यामध्ये 82 निष्पाप लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. यात संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता इथे स्थानिक नागरिकांकडून आंदोलन केलं जात आहे. अशा प्रकारचे आणि किती निष्पाप बळी जाणार असा प्रश्न यांच्याकडून विचारला जातो. आपण त्यांनाच विचारूया, आंदोलन करताय तुम्ही या परिसरामध्ये, काल मोठा असा भीषण अपघात झालेला आहे, काय नेमकी तुमची भूमिका आहे तिथले नागरिक म्हणून? हो, गेले 10 ते 15 वर्षापासून इथं सातत्याने अपघात घडतायत. हा जवळपास 5 लॅटिट्यूडचा हा उतार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या संहितेमध्ये इतका उतार कुठल्याच महामार्गाला नसावा असं नमूद आहे. त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस वारंवार या सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आम्ही दाखवतोय. आज त्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजळ बसावं म्हणून एक आम्ही प्रतिकात्मक तिरडी जाळली आहे, व्यवस्थित अंत्यविधी उरकला आहे आणि त्याच्यातून एक मेसेज देतोय की तुम्ही जर त्या स्वाती नवलकर काल ज्या गेल्यात त्यांचा 22 तारखेला 10वा आहे, त्या 10व्यापर्यंत जर तुम्ही ह्या गोष्टीबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर याच हायवेवरती आम्ही 10वा घालणार आहे आणि आम्ही पूर्ण पत्रावळ्या लावून प्रत्येकाला 10व्याचं जेवण देणार आहे. हा सरळ सरळ आमचा मेसेज आहे. दुसरी गोष्ट, राष्ट्रीय महामार्गाचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यावरती आमची मागणी आहे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. 8 लोक मृत्युमुखी काल पडलेले आहेत आणि आता जवळपास 100च्या आसपास आकडा चाललेला आहे. एवढी लोक मारत आहेत तरी पण या प्रशासनाला जर जाग येत नसेल तर यापैकी दुसरी दुर्दैवी घटना नाही. आता तुम्ही मागणी करताय, तुम्ही म्हणालात तुम्ही हा महामार्ग जो आहे तो सुद्धा अडवणार आहात. आम्ही महामार्ग ऑलरेडी अडवलेला होता. नागरिकांना किंवा प्रशासनाला वेठीस धरणं हे आमचं मुख्य कारण नव्हतं, परंतु या प्रशासनाच्या डोळ्यामध्ये जळजळीत अंजन घालावं, काहीतरी त्यांना कळावं, याच्यातून एक सिंपल मेसेज द्यायचा म्हणून हे आंदोलन आम्ही केलं होतं. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आता थोड्या वेळात इथं येत आहेत, त्यांना आम्ही आमचं निवेदन सादर करतोय. त्यांनी त्या निवेदनावरती 22 तारखेपर्यंत ठोस निर्णय घेतला तर ठीक आहे, नाही तर काही झालं तरी आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून या हायवेवरती आम्ही 10व्याचा कार्यक्रम करणार आहे. नक्कीच. तर इथले जे स्थानिक नागरिक आहेत तर त्यांच्याकडून आक्रमक भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. 80-82हून अधिक जे लोक आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि आता हे जे महामार्गाचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं सुरू आहे. समोरच्या हॉस्पिटलमध्ये 800 रुपयाचं बिल दिलेलं आहे. साहेब हे तुम्हाला पहिलं घ्या. नाही घ्या साहेब, घ्या अहो घ्या साहेब, घ्या अहो ती 16-30 हजाराची कधी देणार तुम्ही? मेल्यानंतर लोक इथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळी लोक गेली, एकेकाचे बिल भरले गेले, इथं नालायक ॲम्ब्युलन्स वाले घेऊन गेले नवले हॉस्पिटल शेजारी असताना. 800 रुपये त्याची भरायची ऐपत आहे का? टेम्पो चालवतोय माणूस. आणि तुम्ही निर्णय घेणार कधी आहात? मला त्याचं उत्तर द्या. कधी पत्र आता रद्दी होईल ना त्या पत्राची? किती दिवस करताय आता पत्र? चिटणीस साहेब असल्यापासून पत्र येतोय मी तुम्हाला. हे रमलर झाले, हे तुमची स्पीडगन झाले, दिशादर्शक फलक, हे आमच्या आंदोलनाचं यश आहे साहेब. तुमचं काय कर्तृत्व नाही याच्यात. अहो माणसं मारतायत राव, थोडी तरी लाज बाळगा. कसली सेफ्टी कन्सल्टंट? उद्या तुम्हाला मी सांगतो 10 दिवसाच्या आतमध्ये त्या बोगद्याच्या शेजारी शासनाची जागा आहे ना, तिथं चेकपोस्ट 10 दिवसाच्या आत उभा करायचा. काल मी या घटनेच्या ठिकाणी प्रत्यक्ष होतो. साधारणतः 5:15च्या आसपास सायंकाळी मी चहा पिण्यासाठी बाहेर आलेलो होतो आणि साधारणतः 5:30 ते 5:35 या वेळेमध्ये एक भरधाव वेगाने ट्रक आला, जे की गाड्यांना उडवत पुढे आला. ज्यावेळेस हे गाण्याचा आवाज आला त्यावेळेस मी मागे वळून पाहिलं, त्यावेळेस असं म्हणजे हा ब्रिजच किंवा ही जागाच ॲक्सिडेंटसाठी फेमस आहे. तर मला वाटलं काहीतरी घडतं आहे आता. ते पाहिलं, ते पाहत तोपर्यंत अशी एकदम बाजूला तो गाड्या उडवत पिकअप आणि बाकीची जी एक बस घेऊन चालली होती काही लोकांना कंपनीच्या सोडायला, त्यांना उडवत गेला. पुढे गेल्यानंतरनी म्हणजे कदाचित त्याचा ब्रेक फेल झालेला असावा किंवा काही झालं असेल ते त्यालाच ठाऊक. तो आता जिवंत नाही आहे व्यक्ती. तर ती घटना घडत असताना त्यांनी काही साईडला गाड्या थांबलेल्या होत्या. तर गाड्या थांबलेल्या असताना त्यांनी पुन्हा ते
सेकंड लेन फर्स्ट लेनला असताना तो पुन्हा त्यांनी आपला ट्रक आपला कंटेनर थर्ड लेनकडे ओढवला, जिथे की रोड मोकळा होता. तर त्याच वेळेस समोर चालू असणारी जी डिझायर गाडी जी स्विफ्ट आहे ती गाडी त्याच्यासमोर आली आणि त्या गाडीला त्यांनी धडक दिली आणि त्या गाडीला सोबत घेऊन पुढच्या कंटेनरला त्या गाडीला सोबत घेऊन त्या कंटेनरला धडकला आणि ती गाडी त्या दोन्ही कंटेनरच्या मध्ये अडकली गेली आणि पूर्ण चेपली गेली. आणि ही गाडी चेपल्यानंतरनी त्यावेळेस आग लागली त्या गाडीला. त्या आगीतून माणसं एवढीच ओरडत होती की मला वाचवा. ड्रायव्हरचा आवाज होता की ते गाड्यावाल्यांचा आवाज होता. कदाचित त्यातली 1-2 माणसं 2-3 माणसं वाचली गेली असती, परंतु अचानक आग घेतला गाडीने आणि कोणत्याही प्रकारचा आम्ही तिथे वाचू शकलो नाहीत. म्हणजे त्यावेळेस मला त्या गडबडीमध्ये कळालं नाही का घेऊन. नंतर मला प्रश्न पडला की बाबा सरकारी हॉस्पिटल अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर, जे नवले हॉस्पिटल निमशासकीय आहे, अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर आहे, लोक तिथे का घेऊन गेले नाहीत, त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला का घेऊन गेलं. नंतर प्रश्न पुन्हा हा उपस्थित होतो की बाबा अशा ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले या लोकांना, मग त्या लोकांकडून त्यांनी खर्च घेतला, पैसे घेतले असावेत की फ्रीमध्ये त्यांनी समाजसेवा म्हणून ते काम केलं असं. त्या हॉस्पिटलला तुम्ही जा, एकदा ते पहा. पण मला वाटतं हे कोणीही फ्रीमध्ये केलेलं नाही आहे. कुठेतरी त्यांनी आर्थिक त्यांचा स्वार्थ पाहिला असेल आणि त्या स्वार्थापोटी कुठेतरी त्यांच्या पैसे उकळवण्याचा प्रयत्न केलेला असावा. माझ्याकडे ह्यांनी जे काल ॲक्सिडेंटमध्ये होते त्यांनी माझ्याकडे प्रूफ आहे माझ्याकडे. त्यांनी त्या हॉस्पिटलला भरती होण्यापूर्वी त्यांना ट्रीटमेंटसाठी केस पेपरसाठी 600 रुपये त्यांनी ऑनलाईन आणि 200 रुपये त्यांनी कॅश त्या हॉस्पिटलला जमा केलेले. आता तो होता जो तो टेम्पो ड्रायव्हर होता. आता तो टेम्पो ड्रायव्हर याचा अर्थ तुम्ही समजू शकता की त्याची परिस्थिती कशी असेल. त्याचा टेम्पो इथे ठोकला गेला, एवढं ॲक्सिडेंटमध्ये त्याच्या टेम्पोचे नुकसान झाले. आता त्या नुकसानचं त्याला साधं ट्रेननी घरी न्यायला किंवा गॅरेजवर न्यायला त्याच्याकडे पैसे नाही आहेत. त्याची उपजीविका हा ट्रॅक्टर म्हणजे टेम्पो चालवूनच तो रोजीरोटी त्याची तो तिथं कमवून खातो आहे. आता सरकारने त्यालाही मदत केली पाहिजे. आता त्याच्यात 2 ते 3 महिने त्याचा टेम्पो गॅरेजमध्ये असेल, तो जगणार कसं, त्या टेम्पोचे त्याचे हप्ते असतील, बरोबर ना, ह्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे सरकारने. आणि हे ज्या हॉस्पिटलकडून हे डॉक्टर लोकांकडून झालं असेल किंवा ह्या लोकांकडून झालं असेल तर ह्या कृत्याला जबाबदार कोण असेल. आणि जर अगदी 2-3 मिनिटांच्या अंतरावर हॉस्पिटल आहे तर तुम्ही त्या हॉस्पिटलला सोडून 8 किलोमीटर लांब अशा हॉस्पिटलला जखमी लोकांना घेऊन गेला आहे. आणि त्यावेळेस 8 किलोमीटर लांब घेऊन जात असताना जर त्या व्यक्तीला कोण दगावलं गेलं असता तर ह्याला जबाबदार म्हणजे ते हॉस्पिटलवाले त्या ॲम्ब्युलन्सवाले असते का. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पैकी काही जण जे आहेत ते देवदर्शन करून पुन्हा येत होते आणि यामध्ये देवदर्शन करून येणारे 3 जण आणि जे कंटेनर होता त्यामधील चालक आणि त्याच्यासोबतचा जो एक व्यक्ती होता तर त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. यामध्ये मृतांची जी नावं आहेत ती आपण बघूयात. यामध्ये स्वाती नवलकर, शांता दाभाडे, दत्तात्रय दाभाडे, मोक्षिता रेड्डी आणि चालक जो होता धनंजय कोळी, रोहित कदम आणि तसंच राजस्थानचे 2 ट्रक चालक जे आहेत रुस्तम खाणी आणि मुस्ताफ शेख यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. खरं तर आपण बघितलं तर गेल्या 8 वर्षांमध्ये इथे आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहेत आणि या भागातून जाणारा हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो अवघ्या काही सेकंदातच वाहनं जी आहेत ती बेकाबू करतो, त्यांचा वेग वाढतो. तरी सुद्धा वर्षानुवर्ष फक्त तात्पुरत्या दुरुस्त केल्या जातात, साईन बोर्ड लावले जातात, मात्र उपाययोजना ज्या आहेत त्या ठोस आतापर्यंत कुठल्याही या भागामध्ये झालेल्या नाही आहेत. आणि आता बघतो आपण की काल जेव्हा इथे अपघात झाला त्यानंतर आज इथे मोठा पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय. काही स्थानिक नागरिक आहेत ते त्या बघ्यांची सुद्धा गर्दी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र याच्यावर ठोस उपाययोजना कधी केली जाणार हा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातोय. इथले या रस्त्यावर जे अपघात होतात त्यामध्ये अजूनही लोकांचे जीव जात आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणावर ठोस कारवाई किंवा ठोस हे कधी करणार हेच आता पाहणं खरंच महत्त्वाचं असणार आहे. नवले ब्रिज परिसरात काल जो अपघात झालाय हा काही पहिला अपघात नाही. असे आतापर्यंत अनेक अपघात झालेत आणि प्रशासनाने तात्पुरत्या मलमपट्ट्या म्हणजे काही ठिकाणी ते पांढरे खडबडीत पट्टे मारणे आणि जागोजागी स्पीड लिमिटचे बोर्ड लावणे या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाही. त्या ठिकाणी काही प्रमाणात पोलिसांच्या कारवाया अपेक्षित आहेत. तिथे मोठ्या प्रमाणावर लोकांचं कुठेतरी काउन्सिलिंग होण्याची गरज आहे. विशेषतः हेवी व्हेकल्सच्या बाबतीत त्या ठिकाणी अगोदरच ब्रेक्स आणि याची तपासणी करण्याची काहीतरी यंत्रणा उभी करणं आवश्यक आहे, जशी घाटांमध्ये असते.
आणि मुख्य म्हणजे तिथे रस्त्याचं जे सदोष बांधकाम झालेलं आहे ते बांधकामची दुरुस्ती करणं किंवा त्याच्यामध्ये योग्य ते बदल करणं हे आता काळाची गरज बनलेली आहे. नाहीतर ही गोष्टी सातत्याने होत राहतील आणि गरीब लोकांचे जीव जात राहतील, हे वस्तुस्थिती आहे. प्रशासनाच्या ड्रॉइंग बोर्डवर हा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून असाच अडकून पडलेला आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघात असेच किती दिवस सुरू राहणार आणि किती कुटुंबांचं जीवन उद्ध्वस्त करणार, असाच प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला मिळतो. पुण्याहून मुना येनपुरे, सिविक मिरर.